अजित पवार यांच्या निधनानंतर उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली। भेटीसाठी देवगिरी निवासस्थानी उपराष्ट्रपती राधाकृष्णन दाखल। कॅप्टन अशोक खरात प्रकरणातील चर्चेत असणारा नीरज जाधवचा फोटो समोर। नीरज कॅप्टन खरातच्या कार्यालयातला होता ऑफिस बॉय। खरातच्या अटकेच्या अवघ्या 3 दिवस आधी शिर्डीत राज्यातील 3 आय.एस. अधिकाऱ्यांसोबत त्यांची गुप्त बैठक झाल्याची माहिती। ही बैठक शिर्डीतल्या नामांकित हॉटेलमध्ये पार पडली। राज्यातले ते 3 आय.एस. अधिकारी कोण? एसआयटी चौकशीत याबाबतची माहिती समोर येणार का? याकडे सर्वांचं लक्ष। कॅप्टन अशोक खरातची सिन्नर इथल्या ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे ओळख झाली। त्याचा वैयक्तिक प्रकरणाशी संबंध जोडू नये, दीपक केसरकरांचं खरात सोबतच्या फोटोवर स्पष्टीकरण। मुलुंड इथल्या NY चित्रपटगृहात ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद। कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला चाकूचा दाग दाखवून धमकावल्याचा आरोप। घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची केली मागणी। अन्यथा चित्रपटगृहाचे पुढील शो बंद पाडण्याचा दिला इशारा। आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम आता शेतीच्या साहित्यावर। पुण्यातल्या खेड तालुक्यात युरिया खताची तीव्र टंचाई। राजगुरुनगरला शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा। पुण्यातल्या खेड तालुक्यात 4 महिलांना पैशाचं आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं। या प्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय लॉज मॅनेजर दीपक जाधवला ठोकल्या बेड्या। पुण्यातल्या रांजणगाव MIDC परिसरात स्क्रॅप व्यवसाय करणाऱ्या महिलेला धमकावून दरमहा 50,000 रुपये खंडणीची मागणी। या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल, अधिक तपास सुरू। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या शेल पिंपळगाव येथे कृषी पंपामधील तांब्याच्या तारांची चोरी। वारंवार होणाऱ्या रोहित्राच्या चोरीच्याच घटनांमुळे शेतकरी त्रस्त। शेतकऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी। पुण्यातल्या चाकण औद्योगिक वसाहतीत वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। आरोपी प्रकाशकडून 1.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। आरोपी प्रकाश तेज विश्वकर्मा हा मूळचा नेपाळचा असल्याची माहिती।